राज्यसेवेचा पेपर झालेला आहे. आता राज्यसेवेच्या पेपरमध्ये झाल्यानंतर जे काही झालेलं आहे, तुम्हाला पेपर कठीण गेला आहे, पेपर सोपा गेलेला आहे, हे आपल्यासाठी आता महत्त्वाचं राहिलेलं नाही आहे. आता महत्त्वाचं काय, पुढचा अभ्यास करणं, पुढच्या परीक्षेची तयारी करणं. आता हे करण्यासाठी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायचं की या परीक्षेमध्ये तुमचे फक्त 3 मित्र आहे. कोण कोण? एक सगळ्यात तुमचा जवळचा मित्र असणारे सिलेबस, दुसरा PYQ आणि तिसरा क्लास. सिलेबस का बरं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे? कारण सिलेबस तुम्हाला लाईन लेंथ देणार आहे की या लाईन लेंथनुसार मला अभ्यास करायचा आहे आणि तेवढाच अभ्यास करायचा आहे. आणि क्लास तुमचा जवळचा मित्र काय? कारण बघा, क्लासला वाटतं आहे की तुम्ही पास व्हावं. तुमच्या नातेवाईकांना सुद्धा आज वाटत नाही आहे की तुम्ही पास व्हावं, ते तुमच्या वाईटावर आहेत. पण क्लासला वाटतं आहे. कारण बघा, साधी सिंपल गोष्ट आहे. तुम्ही पण पास झाले, क्लास त्याची ॲड करणार आहे, त्याच्यामुळे क्लासला नवीन विद्यार्थी येणार आहे, क्लास प्रॉस्पर होणार आहे, प्लस तुमचं सिलेक्शन होणार आहे. म्हणजे तुम्हीसुद्धा कुठेतरी प्रॉस्पर होणार आहे, तुम्हीसुद्धा कुठेतरी पुढे जाणार आहे आयुष्यामध्ये. हा MPSCचा अध्याय संपणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हाही अभ्यास करताय ना, तेव्हा या गोष्टीकडे सगळ्यात महत्त्वाचं लक्ष द्या की आपले 3च मित्र आहे. कोण? एक सिलेबस, दुसरं PYQ आणि तिसरं क्लास. एवढंच करा फक्त.